हर्षवर्धन भोसलेचं सध्या काय चाललंय, त्याच्या मॉलमध्ये काय गडबडी आहेत आणि त्याचा कुणाकुणाशी संबंध आहे, ही सगळी माहिती गोळा करून मला सांगा. दोघांमध्ये काहीतरी भिनसल्याशिवाय राजाराम पांढरे मला हे सगळं विचारेल? ठीक आहे, जमेल तितक्या लवकर सगळी माहिती गोळा करून मला सांगा. मी वाट बघतोय. मी जे काही करीन ना ते कायद्याच्या चौकटीत राहूनच. दादा, माझ्याकडे एक प्लॅन आहे. येत्या 2-5 दिवसात तुम्ही त्या हर्षवर्धनच्या घरी जा. हा तोच ध्रुव ना ज्याने तुला? हो सर. सर, त्यानं त्या बिचाऱ्या गरीब मुलीलाही फसवण्याचा प्रयत्न केला. तिचं नशीब चांगलं म्हणून मी तिला वाचवू शकले सर. सर, ती मुलगी सुद्धा आता मला या कामात मदत करणार आहे. फंटास्टिक. मग तू वाट कसली बघतेस? एका योग्य संधीची. मला त्याला रेड हँड पकडायचं आहे सर. त्याला मी जामीन सुद्धा मिळू देणार नाही. फक्त तुमच्या संमतीची गरज आहे. दिली. तुला जे करायचं ते कर, फक्त कायद्याच्या मर्यादेत राहूनच. येस सर. मी तुम्हाला वचन देते, मी माझ्या आणि माझ्या कामाच्या मर्यादेबाहेर जाऊन काहीही करणार नाही. गुड. देन गो अहेड अँड कॅच दॅट रास्कल. मी तुझ्या पाठीशी आहे आणि नंतर काहीही झालं ना तरी मी आहे, काय काळजी करू नकोस. येस सर. माई, आज माझा नोकरीचा पहिला दिवस आहे. आशीर्वाद दे. यशस्वी हो. आधी तू जो निर्णय घेतलायस त्याच्यावर खंबीर राहा. खूप मेहनत कर आणि स्वतःच्या पायावर उभा राहा. हे बघ, यश अपयश आपल्या हातात नसतं, पण प्रयत्न करणं नक्की आपल्या हातात असतं. हो ना? वहिनी, नमस्कार करतो. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आधी तू जो निर्णय घेतलायस तो योग्यच आहे. ऑल द बेस्ट. थँक्स. बेस्ट ऑफ लक. हॉटेल तर झकास दिसते. हो, दिसून तर राहिलं. किती वाजता येणार आहेत रे? वेळ आहे अजून. तोपर्यंत आपण आपली कामं उरकून घेऊ. बरे, ते जाऊ दे. आपण इथे वेळेवर येऊन पोहोचलो आणि इथे सगळं काही व्यवस्थित आहे याचं रिपोर्टिंग पहिल्या मॅडमला कर. हो हो. हॅलो मॅडम. हा, शिंदे बोलतोय. हो, इथे सर्व व्यवस्थित आहे. हो हो, आम्ही रेडी आहोत. नाही, इथे अजून कोणी आलेलं नाही मॅडम. हो, ओके ओके मॅडम. काय म्हणले मॅडम? तयार राहा. शिकार पिंजऱ्यातून निघाले इकडे येण्यासाठी. 10-15 मिनिटात पोहोचेल. ठीक आहे. हॅलो. नमस्कार एसीपी साहेब, प्रियंका बोलते. हां, नमस्कार. बोला मॅडम, कशी काय आठवण काढलीत? तुमच्याकडे काम होतं. ते तर मला आधीच कळलं होतं. आम्हाला कुणी सहज फोन करत नाही. बोला, काय काम आहे? हर्षवर्धन भोसले हे नाव माहिती आहे तुम्हाला? चांगलंच. ज्योतिषी असतो तर त्याची कुंडलीच बनवून सांगितली असती तुम्हाला. गुड.
मग सध्या त्याचे ग्रह काय म्हणतायत, काही सांगू शकाल? सगळं अगदी उत्तम चाललंय. आमच्या डिपार्टमेंटचा एक मित्रग्रह त्याच्या कुंडलीत आल्यापासून त्याचा फायदाच फायदा होतोय. मित्रग्रह तुमच्या डिपार्टमेंटचा? हो, DCP विक्रम गेल्या काही दिवसापासून वरचेवर भेटतायत दोघं. नक्कीच दोघांचं गौड बंगाल सुरू आहे. अरे शो, डेफिनेटली. अहो, त्या DCPने उगाच नाही एका महिन्यात एक महागडी कार आणि 3 BHK फ्लॅट घेतला. एक नंबरचा फ्रॉड आहे तो. कशावरून? मला विचारा ना. हे असले धंदे करूनच मोठा झालाय तो. आमचं प्रमोशन दाबून त्या खुर्चीवर जाऊन बसलाय तो. वेल, ह्या तुमच्या DCP आणि हर्षवर्धन बद्दल आणखीन काय काय सांगू शकाल? मॅडम, त्या दोघांचं नेमकं काय चाललंय हे निश्चित सांगता येणार नाही. आणि जरी ते सांगता आलं तरी सिद्ध करता येणार नाही. त्यामुळे त्या भानगडीत न पडलेलंच बरं. एनिवे जर तुम्हाला या संदर्भात आणखीन कुठलीही माहिती मिळाली तर प्लीज मला फोन करून सांगा. हो, तसं झालं तर नक्कीच कळवेन. चला ठेवू मग. ओके, हॅव अ गुड डे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. कॅमेरा घे रे. दॅट्स गुड. रे पण हा लावायचा कुठे? पेशन्स मॅन, पेशन्स. रे ध्रुव, तिथे काय करतोय? 1 मिनिट रे. आरशाच्या मागे कॅमेरा? 1 मिनिट रे बाबा. हा, आता जरा पुढे ये. काय दिसतंय? मी दिसतोय? हा, आता मी जिथे बसलो होतो तिथे जा आणि आता जरा बघ बरं काय दिसतंय. आईला, अबे ध्रुव, तू दिसतोयस. सगळी रूम दिसते, तो बेड दिसतोय. म्हणजे हे पण तुला खात्री आहे ना की ती मुलगी हे सगळं करायला तयार होईल म्हणून? कम ऑन यार. अरे तू तर असं बोलतोय जसं काय मी हे सगळं पहिल्यांदाच करतोय. प्लीज. नाही, या बाबतीतला एक्सपिरियन्स तुझा अगदी तगडा आहे याची मला खात्री आहे. तू बघच आता मी काय करतो ते. ध्रुव, पण तुला ह्या पोरी पटतात कशा रे? सिंपल आहे यार, एकदम सिंपल आहे. त्यांची गरज आपण ओळखायची आणि मग त्यांना पटवून द्यायचं की त्यांची ती गरज फक्त आपणच पूर्ण करू शकतो. थोडा कॉमन सेन्स आहे बाबू, कॉमन सेन्स. याला ते जमत नाही ना. मानलं यार तुला. हे सगळं तूच करू शकतोस. हे पण हे सगळं झाल्यानंतर त्या पोरीचं काय? प्लीज यार, तू आम खा ना. अब गुठली का क्या होगा इसके बारे में क्यों सोच रहा है? अरे त्यांचं काय होईल याचा विचार नाही करायचा, सोडून द्यायचं. मग ठीक आहे. हे पण ती येईल ना? म्हणाली तर होती मला तसं. ए, फोन कर ना. हो रे, बघू एकदा फोन करून बघू. संध्या माय डार्लिंग. लागला? रिंग जाते बघून.
उचलत नाही यार. चल. हॅलो मॅडम, कशा आहात? बरी आहे. बसा ना. हे बघा, बिलकुल घाबरू नका, बिंदास्त राहा. काय की याआधी मी कधी असं फोटोशूट केलेलं नाही. आम्ही आहोत ना, आम्ही त्याच्याचसाठी आहोत. आम्ही सांगू तसं करायचं. बाकी मॅडम तुम्ही अगदी करेक्ट आहात. नाही म्हणजे हिरोईनच्या रोलसाठी फक्त अजून थोडं बोल्ड व्हावं लागेल. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की तू तू हिंदी सिनेमे बघत असशील ना? हिंदी सिनेमे, हां, त्यातल्या हिरोईन कशा असतात? एकदम बोल्ड, म्हणजे अशा तोकड्या कपड्यातल्या, असं अंग प्रदर्शन करणाऱ्या, हां, कशा असतात अशा? हां, म्हणजे आपल्याला एक सीन शूट करायचं असं समज, रोमॅन्टिक सीन. म्हणजे मला मी आहे ना, मी सांगतो तुला. हे बघ कसं आहे, म्हणजे तो सीन असा खूप असं रोमॅन्टिक सीन आहे. म्हणजे मी आय मेक यू फील कम्फर्टेबल, व्हेरी कम्फर्टेबल. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे, म्हणजे आहे मी. ध्रुव, हां, सीन कसला आहे? हनीमून. नाही म्हणजे हनीमून कपल हॉटेलच्या एका रूम मध्ये आलेलं आहे. हा, हनीमून कपल एका हॉटेलच्या रूम मध्ये आलेलं आहे. मग नंतर ते काय करतात, म्हणजे कसे वावरतात, काय घडतं, असा एक सीन शूट करायचा आहे आपल्याला. ध्रुव, मला हे नाही जमणार. काय बोलतेस तू? हां, अगं तुला हिरोईन व्हायचं आहे ना, हिरोईन. मग हे सगळं तुला करावंच लागेल. कम ऑन यार, तू हो म्हणाली होतीस. हो, पण अरे मी. ओके 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 मॅडम, हे बघा तुम्ही बसा, शांत व्हा. आपल्याला बिलकुल घाई नाहीये, ओके नाही? हो. तुम्हाला काही हवंय का? म्हणजे चहा, कॉफी, कोल्ड्रिंक वगैरे? मला अमित, तू कशाला विचारतोयस मॅडमला? हा, या गोष्टी काय विचारायच्या असतात का? जा बरं, जा. कोल्ड्रिंक आणतो. बसा ना. अमित, लवकर ये रे. रिलॅक्स, मी आहे ना, डोंट वरी. कुठे बाहेर निघाला? नाही, सांगायचं नसेल तर राहू दे. मी फक्त विचारलं. नाट लावल्याशिवाय चैन पडत नाही तुला? तुम्ही रागवता कशाला? मी फक्त विचारलं की. सांगतो ना, 5 कोटी रुपये हवेत ना मला. कटोरा घेऊन लोकांकडे भीक मागायला चाललोय. झालं समाधान? जाऊ? ध्रुव, मला हे नाही जमणार. अगं असं का करतेस तू? मी आहे ना.
नाही म्हणजे मी शिकवीन तुला कसं जमवून आणायचं ते. अरे पण मला नाही जमणार आणि इथे कॅमेरा सुद्धा नाहीये. रिहर्सल समजणं डार्लिंग, आपण रिहर्सल करतोय. हां आणि का नाही करायचंय तुला? म्हणजे का नाही करायचंय? हां अगं तुला हिरोईन बनायचं आहे ना, हिरोईन. हां ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. जस्ट रिलॅक्स रिलॅक्स. कोल्ड्रिंक नाही नकोय मला. ध्रुव मला घरी जायचंय रे. मी नाही करू शकणार. अगं का नाही करणार तू? अगं मी तुझ्यासाठी काय काय केलं. मुंबईतल्या त्या डिरेक्टरशी बोललो. या अमितला मी मुंबईहून खास तुझ्यासाठी इथे बोलवून घेतलं. मी तुझ्यासाठी काय काय केलं आणि तू माझ्यासाठी एवढंसं करू शकत? बघा मॅडम, काही होणार नाहीये. पण फक्त फोटोज काढा ना. हे सगळं कशासाठी? याचीच गरज आहे ना. हे सगळं केल्याशिवाय तुम्हाला हिरोईन कसं बनता येईल? नाही म्हणजे कळतंय ना मला काय म्हणायचंय ते. हात लावू नकोस मला. ध्रुव तुला लाज वाटत नाहीये? हा माणूस मला हात लावतोय आणि तू हे सगळं शांतपणे बघतोयस. फक्त हातच लावलाय ना त्याने. यू चीट. मला माहितीये तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलंय ते. ध्रुव माझा तुझ्यावर किती विश्वास होता रे. आणि तू चुप. तुझी किती रडगाणं बंद. आम्ही जे काही सांगतो ते चुपचाप ऐकायचं. नाहीतर आम्ही तुझ्यावर जबरदस्ती करू. हात तर लावून बघ मला. ध्रुव प्लीज नको. प्लीज ध्रुव नको. झाली. तू हो मीच. शिंदे बनसोडेंना वर पाठवा आणि पंचनामा करा इथला. घेऊन जायला. रडू नकोस. शांत हो. संध्या